आता तुम्ही बघाल की पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, त्याबरोबर यांच्या जीवनावर जो परिणाम होतो आहे, या लोकांच्या शारीरिक वाढी देखील खुंटलेल्या आहेत. का? कारण प्रदूषणामध्ये जगत आहेत. त्यांचे घरांना तडे केलेले आहेत, त्यांची शेतीबाती नष्ट झाली, त्यांचे पिण्याच्या पाण्याचे झरे नष्ट झाले. न्यायालयाने हे सांगितलं की 3 मे रोजी जो ॲडिशनल कलेक्टर ठाणे यांनी जो आदेश पारित केलेला होता की दंडाची आणि रॉयल्टीची रक्कम सक्तीने वसूल करण्यात यावी, तो निर्णय बॉम्बे हायकोर्टने गेल्याच हप्त्यामध्ये निर्णय दिला की कलेक्टरचा जो आदेश आहे त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी आणि दंडाची रक्कम आणि रॉयल्टीची रक्कम ती सक्तीने वसूल व्हावी असा आदेश आहे. त्यांना परमिट असलेल्या एरियामध्ये त्यांनी 1,40,000 ब्रास एक्स्कॅव्हेट केलं. त्यापैकी 7,763 ब्रासचं त्यांनी रॉयल्टी भरली नव्हती. तर सरकारचा रेट आहे 600 रुपये पर ब्रास. तरी त्या रॉयल्टी आणि पेनल्टी पकडून तो रेट होतो आहे 5 पट आणि त्या अनुषंगाने 13,130 रुपये प्रति ब्रास असा 7,763 गुणिले 13,130 प्रमाणे होतात 10,71 लाख रुपये. आणि त्याच्या परमिटच्या बाहेरचा एरिया जो त्याने एक्स्कॅव्हेट केला 1,37,000 ब्रास, त्यापैकी 7,000 ब्रासवर त्यांनी रॉयल्टी भरली होती. उर्वरित 1,31,000 ब्रास याचा त्यांनी रॉयल्टी भरला नव्हता आणि कसला फाईन नव्हता भरला. तर ते 1,33,000 ब्रास गुणिले 13,130 असे मिळून 189 कोटी प्लस 10,71 लाख असे मिळून 190 कोटी 30 लाख एवढा त्यांना पेनल्टी आणि रॉयल्टी भरण्याचा आदेश कोर्टाने दिलेला आहे आणि कलेक्टरनी त्याच्यावर सक्तीने अंमलबजावणी करावी असा आदेश आहे. खूपच सहन केलं. वॉल्यूम आवाज परत हे सगळं प्रदूषण हे सतत 24 तास चालू असायचं. परंतु आत्ता हे जे उच्च न्यायालयानं जे निर्णय दिला आहे ते आम्हाला खूपच गावाच्या वतीने आम्ही पवारसाहेबांचा आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद, सर्वांचं धन्यवाद की आम्हाला सपोर्ट केला आणि आम्हाला न्याय मिळवून दिला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.